35वे पलायन. बाबूराव अर्नाळकर. झुंजार कथा. प्रकरण 6. धोकेबाज प्रवास. झुंजारने तेथल्या उघड्या खिडकीतून विद्युत गतीने आणि सफाईने उडी मारून घेतली होती व तो बाहेरच्या हिरवळीवर बिळातून बाहेर पडणाऱ्या उंदराची वाट पाहणाऱ्या मांजराप्रमाणे दबा धरून बसला होता. एक क्षणभरच तो त्या जागेवर स्थिर बसला. त्यावेळी त्याचे डोळे आणि कान अतिशय सावध होते. तो आजूबाजूच्या छाया कसोशीने न्याहाळीत होता. लवकरच काही छुपी हालचाल पाहावयास मिळेल हे त्याला माहीत होते. त्यावेळी तो इतका उत्साहित बनला होता की त्याला आपले मस्तक आकाशातील तारकांना टकरा देत आहे असे वाटत होते. त्या पिस्तूलवाल्या ठगाला त्यानेच 4 मुंड्या चित केले होते आणि तो प्रकार त्याने सुरुवातीच्या झटापटीत चुकीच्या समजुतीने तिघांना नदीत फेकले होते. त्याहीपेक्षा त्याला जास्त आनंद देणारा आणि उत्साहित बनविणारा होता. ते पूर्वीचे तिघ त्या मानाने अगदी साधेसुधे होते, पण हा त्याच्या पाठीत पिस्तूल खुपसणारा जहरी खुनी होता हे त्याच्या पिस्तुलाच्या स्पर्शाबरोबरच झुंजारने ओळखले होते. त्या बदमाशाने काही मिनिटे तरी झुंजारला अस्वस्थ करून त्याची बरीच गैरसोय करून त्याला पेचात पाडले होते. त्यानंतर जे काही घडले होते त्यामुळे त्याला असा धडा मिळाला होता की जो आजन्म तो विसरणार नव्हता. झुंजारने त्याचे दोन्ही पाय पकडून त्याला छताकडे उडविले होते व नंतर त्याला स्वतःच्याच वजनाने धरणी मातेवर लोटांगण घालून दिले होते. त्यामुळे त्याच्या जड शरीरातील एकही हाड शाबूत राहणार नव्हते हे झुंजारला माहीत होते. त्यानंतर राजकुमारवरही तोच प्रयोग करावा अशी त्याला अनावर इच्छा झाली होती, पण त्याच्या अद्वितीय आणि विद्युत वेगाने काम करणाऱ्या बुद्धीनेच त्याच्या मनाला दूरदृष्टीने त्या मोहापासून परावृत्त केले होते. राजकुमाराबरोबर खेळ खेळण्याची ही वेळ नव्हे हे बुद्धीने मनाला पटविले होते. झुंजारला त्यांच्यापासून 10 यार्डावर हॉटेलच्या काळ्या भिंतीजवळ काही बुरकट पांढऱ्या रंगाचे दिसले. डोळ्याचे पाते लवते न लवते ते दिसले होते आणि नाहीसेही झाले होते. मध्यरात्री पौर्णिमेचे उधाण आलेल्या महासागरावर एखाद्या माशाचे पांढरे पोट दिसावे व अदृश्य व्हावे तसाच तो चमत्कार होता. झुंजार मुळीच आवाज न करता त्या भिंतीकडे जाऊ लागला. चालताना त्याचे पाय जमिनीला जणू टेकतही नव्हते आणि तो अधांतरीच चालत आहे असे कुणी त्यावेळी त्याला जवळून पाहिले असते तर म्हणाला असता, पण पुढे चालणारी आकृती मात्र झुंजार इतकी सावधगिरी बाळगत नव्हती. त्या घाईघाईने चालणाऱ्या माणसाच्या पावलांचा हळुवार आवाज झुंजारला ऐकू येत होता. एकदा तर त्या माणसाचा पाय सुकलेल्या पाचोळ्यावर पडून कटकटण्याचा आवाज झाला. तीक्ष्ण कानांच्या झुंजारला ते आवाज लग्नाच्या वरातीतील बँड ताशाच्या आवाजाइतके स्पष्ट ऐकू येत होते. त्या आवाजावरून त्याला सर्व काही समजू शकत होते आणि ते आपण पाठलाग करीत आहोत हे कळू न देता समजावून घेता येत होते. पाठीमागून छायेप्रमाणे वेगाने सरकत झुंजार इतका पुढे गेला होता की त्याला आता राजकुमाराच्या स्थिर श्वासोच्छ्वासाचाही आवाज ऐकू येत होता. एका सेकंदानंतर धातूच्या बिजागऱ्या कडकडण्याचा अचानक आवाज झाला आणि झुंजार
एकाएकी उभा राहिला. त्याच्या समोरच अंधारात एक कमानी वजा फाटकाची अस्पष्ट आकृती त्याला दिसत होती. क्षणभरच त्या फटीतून पुढे सरकणारी राजकुमाराची आकृतीही त्याने पाहिली. नंतर पुन्हा तो धातूच्या करकरण्याचा आवाज झाला आणि ती आकृतीही अदृश्य झाली. झुंजारने कपाळावर आठ्या चढविल्या. कुंपणाच्या फटीतून वाट काढणे, सुकलेल्या पाचोळ्याला टाळून पावले टाकणे अशा प्रकारच्या अनेक गोष्टी तो रात्रीच्या वेळी पाठलाग करताना करू शकत होता. पण करकरणारे फाटक त्याच्या गणितात बसू शकत नव्हते. एका माणसाला वाट देताना जर ते फाटक करकरले होते तर दुसरा तसेच करताना ते आपले तोंड पुन्हा उघडल्याशिवाय राहणार नव्हते. ते फाटक उघडताना त्याने कितीही सावधगिरी बाळगली किंवा अंजारले गोंजारले तरी ते अवखळ फाटक आपला मूळ स्वभाव सोडणार नव्हते. विचार करीत झुंजार मागे सरकला. समोरची भिंत 7 फूट उंच होती आणि ते कमानदार फाटक त्या भिंतीतच बसविलेले होते. झुंजारने उंच उडी घेतली आणि दोन्ही हाताच्या बोटांनी त्या भिंतीचा वरचा काठ पकडला. कुणा सर्कसपटूलाही सहजी जमणार नाही अशा कौशल्याने यत्किंचितही आवाज न करता तो त्या भिंतीवर चढला आणि काही हालचाल न करता तेथेच थांबला. त्याला भिंतीच्या पलीकडच्या बाजूला उभ्या असलेल्या एका मोठ्या मोटारीची आकृती दिसली. मोटारीचे दिवे मालविले होते, पण इंजिन चालू होते. कानात कुजबुजावे इतका त्या इंजिनाचा आवाज हळूवार होता. त्या गल्लीचे टोक जेथे बाहेरच्या हमरस्त्याला मिळत होते तेथे रस्त्यावरील दिव्याच्या प्रकाशाचा कवडसा दिसत होता. झुंजारने भिंतीवरून डोकावले. त्यावेळी एक कोणत्या तरी प्रकारचा गणवेश चढविणारा माणूस मोटारीच्या पाठीमागले दार मुळीच आवाज होऊ न देता बंद करीत होता. मोटारीच्या आतल्या भागाकडून राजकुमार हुकमी आवाजात काही बोलला. ड्रायव्हर घाईघाईने पुढे सरकून आपल्या जागेवर बसला. त्याने मोटार सुरू केली आणि त्याबरोबर मोटारीच्या पुढल्या दिव्यांच्या प्रकाशाने त्या अरुंद गल्लीतील अंधार पुसून टाकला होता. क्षणभरही न घुटमळता झुंजारने त्या भिंतीवरून मोटारीच्या टपावर अलगद उडी घेतली. आपण तो वेडेपणाचा कळस करीत आहोत याची त्याला त्यावेळी जाणीव होती. ती मोटार कदाचित तेथून सरळ कोचीन किंवा कराची गाठणार होती आणि तसे जर राजकुमाराने ठरविले असले तर ती वेगवान मोटार निदान 200 मैलांचा प्रवास केल्याशिवाय तरी थांबणार नव्हती. मोटारीच्या टपावरून तितक्या दूरचा प्रवास करताना वाटेतील एखाद्या हादऱ्याबरोबर त्या गुळगुळीत टपावरून खाली कोसळून जखमी होण्याचा किंवा मृत्यूचाही प्रत्येक मैलागणिक धोका होता. त्याशिवाय त्याने टपावर दडी मारली आहे हे उघडकीस येण्याचा धोका होता तो वेगळाच. तो अशा प्रकारे प्रवासाला निघाला होता आणि त्याने विजयला आणखी अमीरला आपल्या मागे हॉटेलात राहू दिले होते. इतकेच नव्हे तर त्यांच्या सोबतीला एक प्रेत व एक कैदी यांना ठेवले होते. त्या प्रेताचे किंवा कैद्याचे काय करावे याबद्दल त्याने त्यांना काही सूचनाही दिली नव्हती. पण झुंजार ज्याप्रमाणे त्याला जमेल ते करीत होता त्याप्रमाणे त्यांनीही त्या परिस्थितीत जमेल ते करावे अशी त्याची अपेक्षा होती आणि ते तसे करतील अशी त्यांची खात्री होती. विजया जरी अद्याप त्याच्या तालमीत चांगली कसलेली नसली तरी ती बुद्धिमान होती आणि अमीरमध्येही काही कमी शक्ती आणि बुद्धी नव्हती.
तेव्हा ती दोघे मिळून त्यांच्यावर पडलेले ते कोडे सोडविणारच होती. अमर्याद काळपर्यंत ती त्याची वाट पाहत थांबू शकत नव्हती. पण आता झुंजारला आपली 3/4 बुद्धी आणि शक्ती त्या वेगवान मोटारीच्या टपावरील बुळबुळीत जागा सांभाळण्यात खर्च करावी लागत होती. एक गोष्ट त्याच्या लागलीच लक्षात आली होती. त्याच्या उंची इतकेच ते मोटारीचे छपरे लांब होते. त्यामुळे त्या छपराचा पुढला काठ आपल्या बोटात पकडता येत होता आणि पाठीमागल्या काठावर आपले पाय दाबून धरता येत होते आणि त्यामुळेच तो सहसा त्या मोटारीवरून खाली फेकला जाण्याची भीती नव्हती. पण पहिल्या 5 मिनिटांच्या अवधीतच त्याला त्या अवस्थेत मोटारीच्या टपावर पडून राहणे आणि मध्ययुगातील काळात जमिनीवर पालथे पडून राहण्याची शिक्षा भोगणे यात काही फरक नाही असे आढळून आले होते. पुढला निसरडा काठ केवळ बोटांच्या आधारे पकडून ठेवणे आणि पाठीमागल्या निसरड्या काठावर तोल सावरण्यासाठी पायाच्या बोटांचा नेट लावणे ही खरोखरच एक भयंकर शिक्षा होती आणि ती मोटार वाटेत येणारे प्रत्येक वळण घेत पिसाटाप्रमाणे वेगाने धावत सुटली होती आणि झुंजारला आपण खाली उडविले जाऊ नये यासाठी आपल्या हातापायांच्या बोटांवर कमालीचा ताण टाकावा लागत होता. मोटार शहराबाहेर पडल्या व नंतर त्याला आणखी एका संकटाला तोंड देणे भाग पडले. त्या रस्त्यावर आलेली कमालीची धूळ वेगाने धावणारी मोटार वर उडवीत होती व ती झुंजारच्या नाकातोंडात आणि डोळ्यात शिरून धूळ उडवीत होती. डोळ्यात शिरून तो कासावीस बनला होता. पण तरीही झुंजार घोरपडीलाही लाजविणाऱ्या चिकाटीने त्या वरच्या टपाला चिकटला होता. काही वेळाने आपणाला त्याही अवस्थेत आणखी काही करता येईल काय याचा तो विचार करू लागला. त्या मोटारीच्या आतल्या भागात सूर्यप्रकाश पसरावा या हेतूने एक चौकोनी काच टपावर बसविली होती आणि ती सध्या झुंजारच्या एका मांडीखाली झाकली गेली होती. सुमारे चांगला मैलभर अगदी सरळ रस्ता आहे आणि त्या रस्त्यावर हादरे बसण्याजोगे खास खळगे नाहीत हे हेरून झुंजारने पुढला काठ सोडला आणि त्याने त्या गुळगुळीत टपावर चक्राप्रमाणे वळून आपले तोंड त्या चौकोनी काचेजवळ नेले आणि तो पाहू लागला. मोटारीच्या पाठीमागल्या भागाच्या 4 कोपऱ्यांत 4 चिमुकले दिवे होते. त्या प्रकारात आत आरामात बसलेला राजकुमार त्या प्रकाशात आत आरामात बसलेला राजकुमार झुंजारला स्पष्ट दिसत होता. ती छोटी तिजोरी त्याच्या मांडीवर होती. तो तिजोरी उघडण्याच्या तबकडीवर आपली बोटे फिरवीत होता आणि त्याच्या चर्येवर समाधानाचे हास्य पसरले होते. झुंजार पाहत असतानाच राजकुमाराने ती पेटी आपल्या बाजूला ठेवली आणि तो एका हातावर हनुवटी ठेवून विचारात गढून गेला. झुंजारने पुन्हा चक्राकार शरीर वळवून पुढच्या काठावर आपली बोटे रोवली व तोही विचार करू लागला. त्याला त्या काचेच्या झरोक्यातून जे मूकनाट्य पाहावयास मिळाले होते ते उत्साहवर्धकच होते. त्याने जो तर्क केला होता ते त्याच्याशी जुळणारे होते. आतापर्यंत घडलेल्या वेगवेगळ्या घटना एकमेकांशी जुळवून त्यांची साखळी तयार करण्यात येईल असे त्याला वाटू लागले. त्यासाठीच तर त्याने तो धोक्याचा प्रवास पत्करला होता. झुंजार आता जुळणी करीत होता. तो स्वामी नावाचा छोटा माणूस मुक्कामावर पोहोचला की तसा रिपोर्ट देण्यासाठी
राजकुमाराचा माणूस त्याचा पाठलाग करीत होता. झुंजारने जेव्हा स्वामीला जबरदस्तीने पळून हॉटेलाकडे नेले तेव्हा राजकुमाराच्या हस्तकाने त्याला सोडविण्याचा प्रयत्न केला नव्हता, तर त्याला सुरा खुपसून ठार केले होते. त्यानंतर राजकुमार स्वतः आला होता व त्याने ती छोटी पेटी ताब्यात घेतली होती. ती वेगवान आणि मोठी मोटार सारखी धावतच होती. आता घड्याळाला सारखे काटे फिरवण्यापलीकडे दुसरे महत्त्वच राहिले नव्हते. पण तो सर्व भूभाग झुंजारच्या परिचयाचा होता. तो स्वतः गोमंतकाचा सुपुत्र होता. त्यामुळे त्याने आपल्या जन्मभूमीचा कोना न कोपरा पाहिलेला होता. त्यामुळेच तर त्याने आश्रयासाठी त्या भागाकडे धाव घेतली होती. आता मोटारीला लहानसाच पण नागमोडी वळणाचा धोकेबाज घाट ओलांडावा लागणार आहे हे ओळखून झुंजार सावध झाला होता. पण घाट चढण्यास सुरुवात झाल्यानंतरही ड्रायव्हरने वेग मुळीच कमी केला नव्हता. तो एकतर पटाईत आणि माहितगार असावा किंवा स्वतःला फार हुशार समजणारा बेदरकार माणूस असावा. तो ड्रायव्हर वेगाने वळणांमागून वळणे घेत होता व आपला तोल सावरताना झुंजारची कमालीची त्रेधा तिरपीट उडत होती. अनेकदा आपण एका बाजूच्या खडबडीत पहाडावर आपटून आपला कपाळमोक्ष होईल किंवा दुसऱ्या बाजूच्या दरीत फेकले जाऊन आपणाला समाधी मिळेल अशी त्याला भीती वाटली होती. तो घाट ओलांडला जाईपर्यंत त्या निसरड्या टपावरील आपली जागा धरून ठेवणे हे झुंजारच्या आयुष्यातील एक महान अग्निदिव्यच होते आणि झुंजार खेरीज दुसरा कुणीही त्यातून पार पडू शकला नसता. जेव्हा तो घाट मागे पडला तेव्हा झुंजारने समाधानाचा दीर्घ सुस्कारा सोडून परमेश्वराचे मनपूर्वक आभार मानले. नंतर एक जोराचा हादरा बसला आणि आपला शेवट अगदी जवळ आला असे झुंजारला वाटले. पण तो त्याचा शेवट नसून त्या अभूतपूर्व प्रवासाचा शेवट होता. ड्रायव्हरने वेग कमी करण्याचा प्रयत्न केल्यामुळेच तो हादरा बसला होता. मोटार आता पूर्वीच्या मानाने खूपच मंद गतीने चालत होती. झुंजारने आपले डोके वर उचलले. पाण्यात बुडणाऱ्या माणसाला चौथ्या खेपेला पाण्यावर डोके काढण्याची संधी मिळाल्यावर जसे वाटेल तसे झुंजारला वाटत होते. त्याला आता समोर काळ्या कुट्ट रंगाची दूरवर पसरलेली भिंत व त्या भिंतीतच बसविलेले एक महाद्वार दिसत होते. गोव्यात जुन्या काळातील छोट्या किल्ल्याप्रमाणे जे थोडे होते त्यातीलच हे ठिकाण होते. झुंजारच्या पराक्रमी पूर्वजांचाही साष्टीच्या जंगलात अगदी असाच एक वाडा होता. आता मोटारीच्या पुढल्या दिव्यांचा प्रकाश समोरच्या प्रचंड महाद्वाराच्या लोखंडी गजावर पडला होता. त्यामुळे आतल्या भागातील पहारेकरी ते महाद्वार उघडण्यासाठी लगबगीने पुढे होत होता. तोही झुंजारला मोटारीच्या टपावरून स्पष्ट दिसत होतं. महाद्वाराच्या उजव्या डाव्या बाजूला तो मजबूत कोट पसरला होता. या दोन्ही कोपऱ्यात उंच आणि चौकोनी आकाराचे मनोरे होते. महाद्वार उघडले गेले आणि काही क्षण थांबलेली मोटार पुन्हा पुढे जाऊ लागली. झुंजार अगदी सावकाश त्या टपावर उठून बसला.
मोटारीच्या पुढल्या दिव्यामुळे महाद्वार उघडणाऱ्याचे डोळे दिपले होते. त्यामुळे मोटार आत जाईपर्यंत तरी झुंजार त्यांना दिसणार नव्हता आणि ही आपली शेवटची संधी आहे हे झुंजारने ओळखले. एकदा मोटार त्या वाड्याच्या मंद प्रकाशित चौकात गेली की तो कुणाच्या दृष्टीस पडण्याची शक्यता होती. इतका दूरचा आणि कष्टाचा प्रवास केल्यानंतर आता तशा प्रकारचा कोणताही धोका पत्करण्याची झुंजारची तयारी नव्हती. महाद्वारावरील कमानीवर चांगली 1.5 फूट लांबीची धार होती व वर नगारखान्याची जागा होती. झुंजारने मोटार त्या कमानी खालून जात असताना दात ओठ घट्ट आवळून उंच उडी घेतली व ती धार अलगद पकडली व त्याबरोबरच उलट उडी घेऊन तो वरच्या छोट्या गच्चीत उतरला. त्या गच्चीतून दोहो बाजूच्या मनोऱ्याकडे सुमारे 3 फूट उंचीच्या अरुंद तटावरून जाता येणार होते. वाड्याच्या चारी बाजूला तसाच तट होता आणि बरोबर मध्यभागी वाडा होता. झुंजार आता वरच्या नगारखान्याच्या अरुंद गच्चीवरून पलीकडचे दृश्य पाहत होता. त्या समोरच्या वाड्याजवळ मोटार थांबताच राजकुमार त्वरेने बाहेर पडला. तो मोटारीतून उतरत असतानाच वाड्याचे दार उघडले गेले होते. राजकुमार आपल्या हातातील पांढरे मोजे काढीतच आत गेला आणि त्याबरोबरच ते दार बंद झाले. झुंजार त्या दारावरील भिंतीकडे विचारी नजरेने पाहत होता. त्याला बऱ्याच वरच्या भागात एका खिडकीवरील पडद्याच्या फटीतून बाहेर पडणारा थोडासा प्रकाश दिसत होता. तो त्या प्रकाशाकडे पाहत असतानाच बाजूची दुसरी खिडकी अचानक प्रकाशित झाली. आमच्या बसचे तेच पुढले मुक्कामाचे ठिकाण दिसते, झुंजार स्वतःशीच म्हणाला. त्याने पुन्हा आजूबाजूला पाहिले. तटावरून त्याला पलीकडच्या टोकापर्यंत जाता येणार होते. तेथे खाली उतरायला पायऱ्या होत्या, पण थोड्याच अंतरावर वर चढण्यासाठीही पायऱ्या होत्या. त्या दुसऱ्या पायऱ्या चढण्यास त्याला त्या प्रकाशित खिडकीच्या वरच्या भागात जाता येणार होते. झुंजारने ज्या स्थापत्य विशारदाने जुन्या काळात त्या वाड्याच्या बांधणीचे काम केले होते त्याला मनातून धन्यवाद दिले. आणखी 3 मिनिटातच तो त्या प्रकाशित खिडकीवरील सपाट गच्चीत पोहोचला होता. त्याला काठावर उभे राहून तो खिडकीतून बाहेर पडणारा प्रकाश दिसू शकत होता. तो हळूच खाली बसला आणि आपला एक हात काठावरून खाली सोडून त्या खिडकीचा वरचा कोपरा चाचपडू लागला आणि त्याच्या हाताला तेथल्या दगडांत असलेल्या कसल्या तरी झाडाची फांदी सापडली. झुंजारच्या तोंडावर हसू चमकले. त्याने ती फांदी एका हाताने पकडून आपले दोन्ही पाय गच्चीवरून खाली सोडले आणि त्या फांदीच्या आधारे तो त्या खिडकी बाहेरच्या धारेवर उभे राहण्याचा प्रयत्न करीत असतानाच त्याने एक किंकाळी ऐकली. इतकी हृदयद्रावक भयानक किंकाळी झुंजारने यापूर्वी कधीच ऐकली नव्हती. त्या किंकाळीचा थरथरणारा हृदयाचे पाणी करणारा आवाज जणू काय त्याच्या अंगाखालूनच बाहेर पडला होता आणि त्या वाड्याच्या अंगणात घुमला होता. भयंकर वेदनांत त्या किंकाळीचा जन्म झाला होता. ती किंकाळी फोडणाऱ्या माणसातील सर्व सहनशक्ती संपली होती. कुणातरी नराधमाने चालविलेला त्याचा छळ त्याला असह्य झाला होता. त्या आवाजाने झुंजारला आपल्या शरीरात
हजारो सुया भोसकण्यात आल्या असे वाटले आणि त्याबरोबरच त्याच्या शरीरातले सर्व रक्त गारठले. खाली उतरण्याच्या तयारीत असलेल्या झुंजारने पुन्हा आपले दोन्ही पाय वर घेतले आणि अद्याप त्याच्या सभोवतालचे वातावरण त्या आर्त किंकाळीच्या प्रतिध्वनीने थरथरत होते आणि त्याचाही हृदयाचा थरकाप उडाला होता. प्रकरण 6 येथे समाप्त. 35वे पलायन. बाबूराव अर्नाळकर. झुंजार कथा.